नमस्कार. अच्छा, मुलांना रंगांची दुनिया दाखवायची म्हणजे नक्की काय करायचं? फक्त नावं सांगून झालं का की त्यांना स्वतः रंग तयार करायला शिकवायचं? आज आपण मैत्री बालमनाशी या पुस्तिकेच्या मदतीने रंगांना ओळखण्यापासून ते स्वतः नवीन रंग बनवण्यापर्यंतचा हा जो एक अद्भुत प्रवास आहे ना, तोच समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपण बघणार आहोत की मुलांचं वय जसजसं वाढत जातं तसतसं रंगांसोबतचं त्यांचं नातं कसं बदलत जातं, कसं अधिक घट्ट होतं. म्हणजे अगदी साध्या ओळखीपासून ते स्वतः काहीतरी नवीन तयार करण्यापर्यंतचा हा प्रवास कसा घडतो ते पाहूया. बरं, सगळ्यात आधी या रंगीत प्रवासाची पायाभरणी करूया. म्हणजे आपलं ध्येय काय आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणती अगदी साधी सोपी साधनं लागणार आहेत हे आधी समजून घेऊ. इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. आपलं ध्येय मुलांना फक्त रंगांची नावं पाठ करायला लावणं हे अजिबात नाहीये, तर त्यांना रंगांचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. म्हणजे हा एक असा प्रवास आहे जिथे ते अनुभवातून शिकतील, स्वतः हाताळून बघतील आणि स्वतःच नवीन शोध लावतील. आणि यामुळेच त्यांची निरीक्षण शक्ती आणि सर्जनशीलता दोन्ही वाढणार आहेत. आणि साधनं कोणती लागणार आहेत? तर बघा, टोमॅटो, हळद, पानं, फुलं म्हणजे घरातल्याच वस्तू. यातून एक गोष्ट किती छान लक्षात येते की शिकण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्यासाठी रोजच्या वापरातल्या वस्तूंवर किती भर दिलाय. याचाच अर्थ शिकणं हे काहीतरी महागडं किंवा अवघड असायलाच हवं असं नाही. ते अगदी सहज आणि सोपं असू शकतं. आणि हा तक्ता बघा, एका नजरेत सगळा आराखडा समोर येतो. यात किती स्पष्टपणे दिसतंय की मुलांच्या वयानुसार प्रत्येक टप्प्यावर शिकवण्याची पद्धत आणि ध्येय सुद्धा कसं खुबीने बदलत जातं. म्हणजे वय 3-4 साठी वेगळं, 4-5 साठी वेगळं आणि 5 साठी त्याहून वेगळं. चला तर मग आता वळूया आपल्या पहिल्या टप्प्याकडे. हा टप्पा आहे 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी, जिथे या रंगीत प्रवासाची सुरुवात होते ती म्हणजे साध्या ओळखीने. आणि सुरुवात कशी करायची? तर अगदी साध्या थेट प्रश्नाने. मुलांनो, आज वर्गात सगळीकडे कोणता रंग दिसतोय? या एका प्रश्नाने काय होतं की मुलांचं लक्ष फक्त आणि फक्त एकाच रंगावर केंद्रित होतं. त्यामुळे त्यांच्या मनात कोणताही गोंधळ होत नाही. उलट ती मुलं त्या एका रंगाच्या विश्वात पूर्णपणे सामील होतात आणि त्याचा अनुभव घेऊ लागतात. आणि मग सुरू होतो खरा खेळ, रंग दिवस साजरा करण्याचा. आधी एका रंगाच्या वस्तू गोळा करायच्या, मग मुलांना वर्गातल्या त्याच रंगाच्या वस्तू शोधायला सांगायचं, मग दुसऱ्या दिवशी घरून एक वस्तू आणायला सांगायची आणि शेवटी या सगळ्या वस्तूंचा एक खास रंग कोपरा तयार करायचा. या प्रत्येक टप्प्यात मुलं स्वतः सहभागी होतात आणि म्हणूनच ती रंगाची संकल्पना त्यांच्या मनात अगदी पक्की बसते, कारण ती त्यांनी फक्त ऐकलेली नसते तर स्वतः अनुभवलेली असते. आणि यालाच आपण वास्तविक जीवनाशी जोडू शकतो. कसं? तर कपड्यांच्या खेळाने महिन्यातून एकदा पिवळा दिवस किंवा निळा दिवस ठरवायचा आणि सगळ्या मुलांना त्या रंगाचे कपडे घालून यायला सांगायचं. बघा, किती सोपी पण प्रभावी ॲक्टिव्हिटी आहे ही. यात संपूर्ण गट सामील होतो आणि शिकण्यातली मजा वाढते. बरं, आता पुढचा टप्पा, वय वर्ष 4 ते 5. इथे आता फक्त रंग ओळखण्यापुरतं मर्यादित नाही राहायचं. आता मुलं बनणार आहेत निरीक्षक. म्हणजे त्यांचं लक्ष आता रंगांची नावं सांगण्यापेक्षा त्याचे गुणधर्म काय आहेत हे पाहण्यावर असणार आहे. इथे एक नवीन आणि महत्वाची संकल्पना येते. ती म्हणजे रंगांच्या छटांची. म्हणजे फिकट आणि गडद यातला फरक. आता मुलं फक्त हिरवा रंग म्हणणार नाहीत, तर कोवळ्या पानाचा फिकट हिरवा आणि जून झालेल्या पानाचा गडद हिरवा यातील फरक त्यांना कळू लागतो. खरंच रंगांच्या छटांची ही दुनिया खूपच आकर्षक आहे, नाही का? आणि मग मुलांना एक जादू दाखवायची. हो, अगदी जादूच. एक छोटासा प्रयोग जो त्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचवेल. बघूया कसा? तर करायचं काय? एका अंधाऱ्या खोलीत टॉर्च घ्यायची. आधी पिवळ्या जिलेटिन पेपरमधून प्रकाश टाकायचा. भिंतीवर पिवळा प्रकाश दिसेल. मग त्याच पिवळ्या पेपरवर निळा पेपर ठेवायचा. आणि जादू! भिंतीवरचा प्रकाश आता हिरवा दिसेल. कमाल आहे ना? इथे रंग पाण्याने नाही तर प्रकाशाने मिसळले जात आहेत. पिवळा आणि निळा प्रकाश मिळून हिरवा प्रकाश तयार होतोय. मुलांसाठी हा विज्ञानाचा एक असा धडा आहे जो ते कधीच विसरणार नाहीत. आणि आपल्या रोजच्या आयुष्यातलं उदाहरण द्यायचं झालं तर मेहंदीची गंमत. ओली असताना मेहंदी गडद हिरवी असते आणि सुकल्यावर तिचा रंग लालसर केशरी होतो. हे रंगांच्या बदलाचं किती उत्तम आणि सहज उपलब्ध असलेलं उदाहरण आहे.
आणि आता येतो शेवटचा आणि सगळ्यात सर्जनशील टप्पा. वय वर्ष 5 ते 6. आतापर्यंत मुलं निरीक्षक होती, आता ती बनणार आहेत निर्माते. हो, आता वेळ आली आहे स्वतः काहीतरी करून बघण्याची. आणि इथे मुलांशी बोलताना आपण त्यांना सांगणार, मित्रांनो तुम्हाला माहितीये का, आपण स्वतः नवीन रंग तयार करू शकतो. चला प्रयोग करूया. हा संवादच त्यांना किती आत्मविश्वास देतो. त्यांना वाटतं की अरे वा, आपणही काहीतरी नवीन निर्माण करू शकतो. जणू काही ते त्यांच्या स्वतःच्या प्रयोगशाळेतले छोटे शास्त्रज्ञच बनले आहेत. आणि मग सुरू होते रंगांना मिसळण्याची जादू. मुलांना प्रत्यक्ष दाखवायचं. लाल आणि पिवळा रंग एकत्र केला की केशरी तयार होतो. आणि लाल रंगात निळा मिसळला की जांभळा. हे म्हणजे कारण आणि परिणामाचं एक अगदी थेट डोळ्यासमोर दिसणारं उदाहरण आहे. मुलं हे स्वतः करून बघतात तेव्हा ते जास्त चांगल्या प्रकारे शिकतात. आणि मग एक पुढचं आव्हान, मुलांना एकाच रंगाच्या वेगवेगळ्या छटांची कार्ड्स द्यायची. समजा निळ्या रंगाची एक हलका निळा, एक आकाशी आणि एक गडद निळा, आणि त्यांना सांगायचं की ही कार्ड्स हलक्यापासून गडद रंगापर्यंत क्रमाने लावा. बघा, आधी फक्त छटा ओळखायला शिकली, आता ती क्रमाने लावत आहेत. म्हणजे त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते. आणि याला सणांची जोड कशी देता येईल? रांगोळीने. मुलांना पांढऱ्या रांगोळीत लाल रंग मिसळून गुलाबी रंग तयार करायला सांगायचं. किंवा इतर रंग मिसळून त्यांच्या स्वतःच्या खास छटा तयार करायला प्रोत्साहन द्यायचं. म्हणजे काय? तर शिक्षण हे उत्सवाचा आणि खेळाचाच एक भाग बनून जातं. तर मग या सगळ्या प्रवासातून, या सगळ्या उपक्रमांमधून मुलांना नेमकं काय मिळतं? त्यांची अध्ययन निष्पत्ती काय असते? चला, थोडक्यात त्यावर एक नजर टाकूया. हे बघा, 3-4 वर्षांची मुलं प्राथमिक रंग ओळखायला शिकतात. 4-5 वर्षांची झाली की त्यांना फिकट आणि गडद रंगातला फरक कळतो. आणि 5-6 वर्षांची झाल्यावर तर ती दोन रंग मिसळल्यावर कोणता नवीन रंग तयार होईल याचा अंदाज बांधू शकतात आणि तो तयारही करू शकतात. म्हणजे साध्या ओळखीपासून ते नवनिर्मितीपर्यंत हा एक संपूर्ण विकासाचा प्रवास आहे. आणि शेवटी एक विचार, मुलांचा आवडता रंग कोणता असतो? आणि तो रंग कल्पनांच्या आणि इतर रंगांच्या कोणत्या मिश्रणातून तयार होतो? कारण रंग समजून घेणं म्हणजे फक्त तो डोळ्यांनी पाहणं नाही, तर तो कसा तयार झाला, त्यामागची गोष्ट काय आहे हे जाणून घेणं. प्रत्येक रंगाच्या मागे एक विज्ञान आहे आणि एक गोष्टही आहे.